नमस्कार मित्रांनो, माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत असा. सगळ्यांका शुभ सकाळ. एक जुनी आठवण येली जी भाकरीवर मस्त मीठ मसाला खाऊन आम्ही शाळेत जाऊ ती आठवण. त्याच्यामुळे मीठ मसाला घेतलं आहे भाकरीवर, नाश्ता वगैरे करून घेतलं आहे आणि आईन भाजी वगैरे घातलेलं आणि तिकडे गेलं आहे. कारण तिकडे पाणी वगैरे लावायचा होता आणि थोडा साफसफाई करायची होती, म्हणजे कराड वगैरे काढायचा होता. तर ह्यो असं आईचं भाजीचं मळं छानपैकी भाजी चवळी वाली वगैरे सगळं घातलेलं असा. वांगी असत, चिटके असत, त्याच्यानंतर फजाव असत, ते मुळे असत, लाल भाजी असा. विहिरीचं पाणी लवकर आटतं त्याच्यामुळे भाजी आम्ही थोडीच करतो जी आपल्या घरापुरती लागणारी, आणि कोण कोण आपले मित्र सगळे सोयरे असतात त्यांना द्यायच्यासाठी. तर हे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे चवळी वगैरे इली जाती. भाजीक पाणी लावत असताना अशा प्रकारे शेण धुतलं जातं. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आई काय काय करता ते. पाण्याच्या प्रवाहाबरोबर शेण धुतला जाता, म्हणजे त्या पूर्ण भाजीक लागतला त्याच्यामुळे. आणि खत मिळतला, नॅचरल खत असा या. पूर्ण भाजीच्या परड्याक पाणी लावून झाला तसं मग नंतर बिमली म्हणजेच कराड काढूक घेतलं. अशा प्रकारे बिमली येतात, ती पूर्ण घट्ट असतात. ती काढूक गेला तर मुळासकट येत नाही, तर मग अशी जमीन भिजवून मग काढूची लागता. या जर कराड तुम्ही जर नाही काढलात तर थंयसर तुमका भाजीची वाढ होऊची नाही आणि भाजीचा उत्पन्न मिळायचं नाही. भाजीतलं काम जसं आवरून झालं त्याच्यानंतर थोडी साफसफाई करायची होती. घराभोवती पत्रे साठलेलं, म्हटलं साफसफाई वगैरे करून घेऊया. तेवढ्यात निवतीवरून एक काका मासे घेऊन येले. ते मासे तुम्ही बघू शकता, टोळ वगैरे असतं त्यांच्याकडे. दुसऱ्या वाडीत मित्राच्या घराकडे गाडी जाणार नाही, तर त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं मासे घेऊन ठेवा. तर मासे घेतले त्याच्यासाठी. नंतर बाकीची कामं आवरून घेतलं आहे आणि अंघोळ वगैरे करून पूजा वगैरे करून घेतलं आहे. तर आमच्याकडे आज जेवणाक होती अंड्याची आमटी. बरेच महिने अंड्याची आमटी वगैरे किंवा अंड्याचा ऑमलेट वगैरे करूक नव्हतं, त्याच्यामुळे आज करूचा लागला. जेवण झालं त्याच्यानंतर थोडा आराम करून झाल्यानंतर पेटी घेऊन बसले, कारण पेटीवर जरा प्रॅक्टिस करायची होती. आमच्याच घरासमोर क्रिकेट खेळला होता, त्याच्यामुळे तेवढ्यात खेळणारे मित्र येले. त्यांची पण फरमाईशी होते, ते पण काय काय सांगलेले, ह्या वाजव त्या वाजव, ह्या गाणं म्हण त्या गाणं म्हण. त्यांना पण एक दोन गाणी म्हणून दाखवलं आहे. त्याच्यानंतर एका नोटेशन होतं त्या काढून दिलं आहे आणि त्याला पण दाखवलं कशा प्रकारे प्रॅक्टिस वगैरे करायची असतं वगैरे काय ते दाखवलं थोडंफार. माका जसं जमता तसा. पेटी वाजून झाल्याच्या नंतर चहा वगैरे पिली आणि नंतर आम्ही गेलो खेळाक. तर खेळाक जाताना पहिल्या मग ते कोण कोण प्लेयर येऊ नव्हते, तोपर्यंत हे पोरगे वरम खेळा होते. छानपैकी खेळा होते वरम. अशा प्रकारे सुट्टीचा दिवस गेलो. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शुभ दिवस. धन्यवाद.